आरोपांच्या फैरी जडतायत सत्ताधारी विरोधकांमध्ये आणि एक प्रकारे त्यांनी सांगितलंय की आज या सगळ्या संदर्भात ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडलेली आहे त्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजित मांढरे, अजित तुम्ही आता नेमक्या कुठे आहेत, काय तिथली परिस्थिती आहे, सगळ्या प्रेक्षकांना सांगा। विलास, साधारणपणे 4:30 ते 5च्या सुमारास तळोजा पोलीस जे आहेत, तळोजा जेल पोलीस जे आहेत त्यांनी अक्षय शिंदेला घेऊन मुंब्र्याच्या आधी ज्या ठिकाणी त्यांची एक्सचेंज झालं त्या ठिकाणी आले होते आणि जेव्हा क्राईम ब्रांचचे पोलीस जे आहेत ते तळोजा जेलपासून घेऊन अक्षय शिंदेला घेऊन निघाले त्यावेळी हा मुंब्र्याचा वाय जंक्शन जो आहे, आता इथे जेव्हा आम्ही खाली गेलो तेव्हा काही लोकांची आम्ही चर्चा केली, तर त्यांचं म्हणणं आहे की इथे थोड्या वेळापूर्वी साधारणपणे 2 तासापूर्वी इथे मोठ्या प्रमाणामध्ये आवाज आले होते आणि या वाय जंक्शनवरूनच मुंब्र्याचा वाय जंक्शन आहे, या गाडीच्या चालू गाडीमध्येच अक्षयने रिव्हॉल्वर खेचून 2 गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर प्रतिबचावामध्ये पोलीस जे आहेत त्यातल्या संजय शिंदे नावाचे जे पोलीस आहेत त्या पोलिसांनी 3 गोळ्या झाडल्या। त्यापैकी एक गोळी जी आहे ती अक्षयच्या चेहऱ्यावर लागली होती आणि त्या गोळीमुळे अक्षयचा मृत्यू झालेला आहे। हा संपूर्ण परिसर जो आहे हा वाय जंक्शन आहे। आत्ता इथे अंधार आहे, पण साधारणपणे 5-5:30च्या सुमारास ज्यावेळी इथून ती गाडी जात होती क्राईम ब्रांचची, त्या गाडीमध्ये मात्र त्यावेळी उजेड होता आणि या सगळ्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर थोड्या वेळापूर्वीच इथून साधारणपणे बरेच पोलीस जे होते ते आता गेलेले आहेत। यामध्ये भूषण शिंदे नावाचे एक अधिकारी जे आहेत, अंमलदार आहेत आणि एक कॉन्स्टेबल आहे। दोघांनाही या घटनेमध्ये आता त्यांना हाय बीपीचा त्रास झालेला आहे आणि त्यामुळे दोघांनाही ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवलं गेलेलं अशी माहिती मिळते। अक्षय शिंदे याने ज्यावेळी ठाण्यामध्ये मुंब्र्यामध्ये एंटर केल्यानंतर हा वाय जंक्शन ब्रिज जे आहे ते ब्रिजवर आल्यानंतर पूर्णपणे संधी साधली आणि जे निलेश मोरे जे आहेत त्यांची रिव्हॉल्वर जी होती ती रिव्हॉल्वर काढण्याचा प्रयत्न केला आणि ती रिव्हॉल्वर काढून त्याने गोळी झाडली। जी माहिती मिळते त्यानुसार जे निलेश मोरे जे आहेत ते गाडीच्या पुढच्या सीटवर बसले होते आणि अक्षय मधल्या सीटमध्ये बसला होता आणि दोन्ही बाजूला त्याच्या पोलीस होते आणि पुढे त्यांनी जेव्हा राईट साईडला निलेश मोरेंच्या बंदूक पाहिली आणि ती बंदूक जी आहे ती काढण्याचा प्रयत्न केला, त्या झटापटीमध्ये एक गोळी फायर झाली आणि ती गोळी जी आहे ती थेट कव्हरमध्ये असतानाच निलेश मोरे यांच्या मांडीला लागली आणि या रस्त्यावर ती सगळी घटना घडली। आणि हे सगळं घटना घडल्यानंतर तात्काळ आतले जे संजय शिंदे नावाचे जे पोलीस होते आणि इतर 3 जे पोलीस होते, या लोकांनी एकूण 5 पोलीस गाडीमध्ये होते, एक ड्रायव्हर, पुढे निलेश मोरे होते, मागे 2 पोलीस होते आणि त्याच्यामध्ये अक्षय होता आणि एकूण एक मागे पोलीस होता, असे 5 पोलीस गाडीमध्ये होते। ज्यावेळी अक्षयने ती बंदूक काढण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये जी गोळी फायर झालेली आहे ती इथं म्हणजे इथे रिव्हॉल्वर जी आहे ही रिव्हॉल्वर या भागात लावली जाते आणि ती रिव्हॉल्वर जी आहे ती काढताना अक्षयने जेव्हा ती काढली त्यावेळेस निलेश मोरे यांनी त्याला विरोध केला आणि त्या विरोधामध्येच जी गोळी फायर झाली ती मांडीला, या उजव्या मांडीला जी आहे ती निलेश मोरेंची गोळी लागलेली आहे अशी माहिती आपल्याला प्राथमिक माहिती मिळते। आणि ही फायर झाल्यानंतर गाडीतल्या पोलिसांनी अक्षयला पकडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी देखील त्यांनी जोरात रिव्हॉल्वर हिसकावली आणि त्या गोळी जी हिसकावलेली आहे त्यामुळे त्याच्या बाजूला जो बसलेला जो हवालदार होता त्याच्या खांद्याला एक गोळी लागलेली आहे ही माहिती मिळते। आणि लेफ्ट साईडला अक्षयच्या जे संजय शिंदे नावाचे अधिकारी बसले होते त्यांनी तात्काळ मग त्यांच्याजवळची बंदूक जी होती ती घेतली, अक्षयच्या जवळची जी त्यांच्यावरची बंदूक जी घेतली आणि तिथून त्यांनी 3 राऊंड फायर केल्या। या 3 राऊंड जे आहेत ते इतक्या म्हणजे वेळ न मिळाला किंवा प्रति हल्ल्यामध्ये, कारण अक्षय इतका आक्रमक झाला होता आणि अक्षय जो आहे हा आणखीन गोळ्या फायर करत होता आणि या गोळ्यामध्ये कोणाचा तरी कुठल्या तरी पोलिसाचा मृत्यू झाला असता अशी माहिती पोलिसांची मिळते। आणि यामुळेच पोलिसांनी जी आहे ही त्याच वेळी ताबडतोब ज्या फायर केल्या त्यामध्ये एक गोळी जी आहे ती गाडीमध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणपणे डोक्या इतकंच अंतर असतं आणि आपण बसतो साधारणपणे 3 फुटाचं अंतर असतं, या 3 फुटामध्ये ज्यावेळी तिने फायर जी केली ते फायर करताना अक्षयला जी ती पहिली गोळी जी ती या इथं जे लेफ्ट साईडला जी आहे ती इथं गोळी बसली आणि दुसऱ्या गोळीत एक छातीमध्ये आणि एक पोटात बसलेली आहे। तर त्या सगळ्या घटनेमध्ये आता अक्षयचा मृत्यू झालेला आहे। आपण म्हणू शकतो की हा एन्काउंटर आहे, पण हा नैसर्गिकरित्या घडलेला एन्काउंटर आहे असं देखील आपण म्हणू शकतो। पण पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार या घटनेमध्ये ज्या वेळेस अक्षयने फायरिंग केली त्याचा प्रतिहल्ल्यामध्ये जो आहे तो अक्षय मारला गेलेला आहे आणि या संपूर्ण वाय जंक्शन जो आहे त्या वाय जंक्शन पट्ट्यामध्ये जी घटना घडली आणि तात्काळ जेव्हा ही घटना घडली तेव्हा ड्रायव्हर जे होते त्यांनी तात्काळ ही गाडी जी आहे ती थेट सिव्हिल हॉस्पिटलला कळवा हॉस्पिटल नेली आणि कळवा हॉस्पिटलमध्ये थेट तिथे गाडी घेऊन गेल्यानंतर अक्षय शिंदेला तात्काळ तिथे उपचाराकरता दाखल केलं आणि त्याचा तिथे मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलेलं आहे। यामध्ये 2 हवालदार जखमी झालेले आहेत, एक हवालदार आणि एक API जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि 2 जे पोलीसवाले आहेत
त्यांना बीपीचा त्रास झाल्यामुळे ते आता थोडे ते देखील अस्वस्थ आहेत आणि त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. पण एकंदर ही जी घटना घडलेली, ही घटना या सगळ्या जवळपास 100 मीटरच्या पट्ट्यामध्ये घडलेली आहे. इथं आपल्याला थोडं लांब म्हणजे आंध्रमध्ये दिसणार नाही, पण इथं माहिती आहे की आपल्याला मुंबईचा एक जुना टोल नाका होता आणि त्या टोल नाक्यावर जे पोलीस आहेत त्या पोलिसांचं देखील तेच म्हणणं आहे की कशा रीतीनं ही घटना घडलेली आहे. नक्कीच अतिशय मोठी घटना. ज्यांनी आता टीव्ही ऑन केलाय त्यांच्यासाठी आज आपण बघतोय, आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या बदलापूर प्रकरणाच्या नंतर संतापाची लाट उसळलेली होती, त्या बदलापूर प्रकरणातल्या आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालाय. पोलिसांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्याचा मृत्यू झालाय आणि ज्या ठिकाणी अक्षयनं गोळीबार केला त्या ठिकाणाहून आपल्या प्रतिनिधी आता आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. घटनास्थळावर